मी निश्चितपणे सांगू इच्छितो। मगाशी आदरणीय राजेश भैयांनी वेदतांनी सुद्धा सांगितलं की विधान परिषदेवर पहिल्या वेळेस वर्णी लागती, निवड होती, दुसऱ्या वेळेस कशी तरी होती, तिसऱ्या वेळेस प्रश्नच येऊ शकत नाही। परंतु आदरणीय पवार साहेब, अजितदादा, पिचड साहेब, भुजबळ साहेब या सगळ्यांच्यामुळे मला ही तिसरी वेळ विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी मिळाली, त्याबद्दल या सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो। पहिल्या वेळेस मी विधान परिषदेवर गेलो तो अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून गेलो। ती मुदत संपत येत असताना 99ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विदर्भातले आपले त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे नेते दत्ताभाऊ मेघे यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला आणि विदर्भातल्या पक्षाच्या करता त्यांना पवार साहेबांनी मंत्रिमंडळात संधी दिली। आता जसं रामराजे नाईक निंबाळकरांचं झालं तसंच ते सारखं त्यावेळेस 99ला 2000 मध्ये मेघे साहेबांच्या बद्दल झालं आणि पिचड साहेब झाला। आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यावेळेस आदरणीय पवार साहेब अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि प्रफुल्लभाई पटेल आणि दत्ताभाऊ मेघे या दोघांनी सारखा आग्रह धरला पवार साहेबांकडे की विनायकरावला राजीनामा द्यायला हवा आणि त्या ठिकाणी मग त्यांची वर्णी लावता येईल। पवार साहेबांनी कोणतीही चर्चा माझ्याशी न करता फक्त एक फोन अमेरिकेहून केला